Hello everyone, welcome to the next part of the chapter alcohol phenol ether. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिपरेशन मेथड जे आहेत त्या इथरच्या स्टार्ट केल्या होत्या. त्यामध्ये दोन मेथड जे आहेत ते दोन मेथड आपण ऑलमोस्ट कंप्लीट केलेले आहेत. त्यातलं रिमेनिंग पार्ट जो आहे तो मेकॅनिझम जे आहे ते मेकॅनिझम एक्सप्लेन करायचं राहिलं होतं. ते मेकॅनिझम आज बघणार आहोत. पहिली प्रिपरेशन मेथड जे आहे ते आपण बघितली होती काय, प्रिपरेशन ऑफ इथर बाय युझिंग अल्कोहोल. आता यामध्ये अल्कोहोलचं आपण डिहायड्रेशन करून इथर जे ते इथर फॉर्म केलं होतं. रिॲक्शन आठवते का बघा, लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलेली आहे. रिहायड्रेशन करताना त्या ठिकाणी टेम्परेचर कंडिशन मी सांगितलं होतं. टेम्परेचर लो टेम्परेचरला इथर मिळतं आणि हाय टेम्परेचरला अल्कोहोल जे ते अल्कोहोल त्याच्यामध्ये फॉर्म होते, हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये इन शॉर्टमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेनसुद्धा केलेलं आहे. त्यामध्ये दोन स्टेप राहतात. पहिल्या स्टेपमध्ये इथिल हायड्रोजन सल्फेट फॉर्म होतं आणि दुसऱ्या स्टेपमध्ये त्या ठिकाणी इथर जे ते इथर फॉर्म होते. ठीक आहे. कंटिन्युअस इथरिफिकेशन प्रोसेस जे ती सुद्धा एक्सप्लेन केलं होते. कंटिन्युअस इथरिफिकेशन त्याला का म्हणायचं ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त राहिलेला पार्ट जो आहे तो त्या रिॲक्शनमध्ये मेकॅनिझम, हे मेकॅनिझम फक्त त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. मेकॅनिझम का घेणार आहोत तर या मेकॅनिझमवरती क्वेश्चन जे ते क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. सबस्ट्रेटची रिॲक्टिव्हिटी ही जे ती मेकॅनिझममध्ये आपल्याला एक्सप्लेन करायचे. आता हा जो मेकॅनिझम जे ॲसिडिक डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल, हे मेकॅनिझम फॉलो करतो कोणता रूट तर SN2 रूट फॉलो करतो. ठीक आहे. आता सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन आहे, पण ती रिॲक्शन कोणती आहे, बायमॉलिक्युलर रिॲक्शन आहे. याच्या अगोदर आपण बघितले SN1 रिॲक्शन, SN2 रिॲक्शन. SN2 रिॲक्शनमध्ये आय थिंक आपण त्या ठिकाणी कंप्लीट केलेले आहे दोन्ही पण रिॲक्शन, SN1 आणि SN2. SN2 जे आहे ती सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बायमॉलिक्युलर रिॲक्शन जे आहे, या रिॲक्शनमध्ये सबस्ट्रेट जो आहे तो सबस्ट्रेट हा छोटा राहतो. असं सबस्ट्रेट जो आहे ऑर्डर ज्यावेळेस हायर राहते त्यावेळेस सबस्ट्रेट हा काय राहतो, लोअर. म्हणजे सबस्ट्रेट जो आहे तो प्रायमरीज राहणार आणि रिॲक्टिव्हिटी ऑर्डरमध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. सगळ्यात जास्त रिॲक्टिव्हिटी याच्यामध्ये कोणाची राहते तर प्रायमरची. त्याच्यानंतर कमी कोणाची होते सेकंडरीची आणि सगळ्यात कमी रिॲक्टिव्हिटी कोणाची राहते तर टर्शरीची. हे लक्षात ठेवा. SN2 रिॲक्शन, सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बायमॉलिक्युलर रिॲक्शन, यामध्ये रिॲक्टिव्हिटी जी आहे ती सबस्ट्रेटची कोणत्या जास्त राहणार तर प्रायमरी सबस्ट्रेटची रिॲक्टिव्हिटी ही जास्त राहणार, सगळ्यात जास्त राहणार. आणि सगळ्यात कमी रिॲक्टिव्हिटी जी आहे ती कशाची राहणार आहे टर्शरी सबस्ट्रेटची. याच्या अगोदरसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ लेक्चरमध्ये की तुमचे प्रायमरी अल्कोहोल्स असतील त्यांची रिॲक्टिव्हिटी ही काय राहते जास्त राहते आणि सेकंडरी आणि टर्शरीमध्ये रिॲक्टिव्हिटी जी आहे ती काय राहते कमी राहते. SN2 रिॲक्शनमध्ये त्या ठिकाणी महत्त्वाचा पार्ट तोच आहे, प्रायमरीची रिॲक्टिव्हिटी ही जास्त राहते, सबस्ट्रेट हा छोटा राहतो आणि त्याची रिॲक्शन जे ते रिॲक्शन त्या ठिकाणी काय होते फास्ट होते. ह्या फक्त त्याच्यामध्ये पॉईंट जो आहे तो आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे. आता मेकॅनिझममध्ये त्या ठिकाणी रिॲक्शन जे आहे ते रिॲक्शन मी अगोदर असाईन करतो. सपोज आपण त्या ठिकाणी इथिल अल्कोहोल जे आहे ते इथिल अल्कोहोलचं डिहायड्रेशन करतो आहे. मग इथिल अल्कोहोल घेतल्यानंतर C2H5OH ट्वाईस मॉलिक्यूल, देन आपल्याला याला काय करायचं आहे तर H2SO4 बरोबर हीट करायचं आहे. मग हीट करताना टेम्परेचर कंडिशन महत्त्वाचे आहे. 413 केल्विनला आपण हीट करतो आहे. हीट केल्यानंतर याच्यामध्ये काय फॉर्म होणार आहे, इथर जे ते इथर फॉर्म होईल. कोणतं डायइथिल इथर याच्यामध्ये फॉर्म होणार आहे. अलॉंग विथ H2O जे ते H2O त्याच्यामध्ये फॉर्म होईल. डिहायड्रेशन वॉटर मॉलिक्यूल लॉस्ट होतो. अगोदरचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल त्याच्यामध्ये एक्झॅक्टली आपण ते इथरचं फॉर्मेशन कसं केलेलं आहे. आता मेकॅनिझममध्ये 3 स्टेप्स आहेत. त्यामधली पहिली स्टेप जे आहे ते आपण बघूया. स्टेप फर्स्ट. या स्टेप फर्स्टमध्ये काय होतं आहे तर आपण घेतलेलं काय आहे अगोदर सुरुवातीला हे लक्षात घ्या. रिॲक्शन आपण जनरली राईट केले, पण एक्झॅक्टली त्याचं मेकॅनिझम हाऊ दॅट इथर इज फॉर्मड इन द रिॲक्शन, मग ते इथर कसं फॉर्म होतं आहे हे आपल्याला स्टेप वाईज बघायचं आहे. घेतलेलं आहे मॉलिक्यूल कशाचं आपण इथेनॉलचं घेतलेलं आहे. मग या इथेनॉलचं किंवा इथिल अल्कोहोल, कॉमन नेम त्याचं इथिल अल्कोहोल, या इथिल अल्कोहोल जे आहे ते प्रोटॉन जो आहे तो प्रोटॉन त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करून प्रोटोनेटेड अल्कोहोल जे आहे ते प्रोटोनेटेड अल्कोहोल फॉर्म करतो. आता आपण त्या ठिकाणी ॲसिडिक मीडियममध्ये रिॲक्शन कॅरीड आउट करतो आहे. म्हणजेच ह्या इथाईल अल्कोहोल जो आहे, इथाईल अल्कोहोल अँड प्रोटॉन, फार तर मी असं म्हणतो प्रोटॉन, इथाईल अल्कोहोल अँड प्रोटॉन रिॲक्ट टू गिव प्रोटोनेटेड अल्कोहोल हे त्याच्यामध्ये फॉर्म होते. आता हे
इथाइल अल्कोहोल जे CH3 देन CH2OH आपण रिॲक्शनमध्ये वापरलं काय ॲसिडमधला प्रोटॉन जो आहे तो प्रोटॉन हा ऑक्सिजन ॲटमवरची लोन पेअर जी आहे ती काय करते ॲब्स्ट्रॅक्ट करते प्रोटॉनला ॲब्स्ट्रॅक्ट करते आणि प्रोटॉनला ज्यावेळेस ॲब्स्ट्रॅक्ट केलं जातं त्यावेळेस त्या ठिकाणी त्या रिॲक्शनमध्ये हे प्रोटोनेटेड अल्कोहोल जे ते प्रोटोनेटेड अल्कोहोल फॉर्म होतं हा ऑक्सिजन ॲटम हा हायड्रोजन ॲटम ऑलरेडी आहे आणि हा जो EH प्लस जो आहे तो त्याने ॲब्स्ट्रॅक्ट केला लोन पेअर डोनेट केल्यामुळे त्याच्यावरती चार्ज कोणता येणार प्लस चार्ज ठीक आहे हा प्लस चार्ज आपण त्याच्यावरती डिफाईन केलेला आहे लोन पेअर 2 आहेत म्हणजे लोन पेअर त्याच्यावरती किती शिल्लक राहिल्या एकच लोन पेअर त्याच्यावरती शिल्लक राहील ठीक आहे ते प्रोटोनेटेड अल्कोहोल फॉर्म झालं प्रोटोनेटेड अल्कोहोल पहिल्या स्टेपमध्ये आपण इथाइल अल्कोहोलचा मोलेक्यूल घेतलेला होता आता स्टेप सेकंड पुढच्या स्टेपकडे आपण वळूया स्टेप सेकंडमध्ये काय होते आपण बघूया आता हे जे प्रोटोनेटेड अल्कोहोल जे फॉर्म झालेलं आहे ते मी पुन्हा इथं राईट करतो CH3 देन CH2OH याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आणि एक लोन पेअर राहणार आहे आता दुसरा मॉलिक्यूल आपण रिॲक्शनमध्ये वापरले किती अल्कोहोलचे मॉलिक्यूल 2 मॉलिक्यूल्स वापरलेले दुसरा मॉलिक्यूल जो आहे तो अल्कोहोलचा त्या ठिकाणी काय ॲक्ट करतो ते आपण बघूया CH3 देन CH2OH ठीक आहे या अल्कोहोलच्या मॉलिक्यूलमध्ये ऑक्सिजन ॲटमवरती पुन्हा 2 लोन पेअर येणार आता इथं महत्त्वाचा पार्ट आहे आता या स्टेपमध्ये हा जो मॉलिक्यूल आहे दुसरा मॉलिक्यूल कशाचा तर अल्कोहोलचा दुसरा हा मॉलिक्यूल येणारा हा त्या ठिकाणी काय करतोय तर न्यूक्लिओफाईल म्हणून त्या ठिकाणी ॲक्ट करतोय सेकंड मॉलिक्यूल आहे हा फर्स्ट मॉलिक्यूल आपण रिॲक्शनमध्ये वापरला आणि हा जो आहे तो सेकंड मॉलिक्यूल आहे पहिला मॉलिक्यूल त्या ठिकाणी प्रोटोनेटेड अल्कोहोल फॉर्म करतोय आणि सेकंड मॉलिक्यूल जो आहे तो न्यूक्लिओफाईल म्हणून त्या ठिकाणी ॲक्ट करणार किंवा न्यूक्लिओफाईल म्हणून त्या ठिकाणी वर्क करणार आहे ठीक आहे हा न्यूक्लिओफाईल आता रिॲक्शन आपली कुठली आहे SN रिॲक्शन आहे म्हणजे न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन आहे बरोबर हा मग न्यूक्लिओफाईल त्याच्यामध्ये असणं गरजेचंच आहे न्यूक्लिओफाईल म्हणजेच काय तर त्याच्यावरती चार्ज असेल निगेटिव्ह चार्ज असेल किंवा लोन पेअर असेल मग याच्यावरती जर बघितलं या सेकंड मॉलिक्यूलमध्ये ऑक्सिजन ॲटमवरती काय दिसते लोन पेअर दिसते ही लोन पेअर त्याच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे हा जो आहे अल्कोहोलचा सेकंड मॉलिक्यूल त्या ठिकाणी काय म्हणून ॲक्ट करेल तर न्यूक्लिओफाईल म्हणून त्या ठिकाणी ॲक्ट करणार आहे आता ज्या वेळेस हा सेकंड मॉलिक्यूल अल्कोहोलचा या प्रोटोनेटेड अल्कोहोल मॉलिक्यूलवरती ज्यावेळेस अटॅक करतो त्यावेळेस त्याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो वॉटर मॉलिक्यूल लॉस्ट होतो मग हा वॉटर मॉलिक्यूल लॉस्ट कसा होतो हे आपल्याला बघायचं मी इथं त्या ठिकाणी हेडिंग देतो न्यूक्लिओफिलिक अटॅक ऑफ सेकंड मॉलिक्यूल ऑन प्रोटोनेटेड अल्कोहोल ठीक आहे याला मी आपलं हेडिंग दिले काय न्यूक्लिओफिलिक अटॅक ऑफ सेकंड मॉलिक्यूल ऑन प्रोटोनेटेड अल्कोहोल आता हा अटॅक करताना कसा करतोय बघा आता या प्रोसेसमध्ये मी सांगितलं होतं ही जी प्रोसेस जी आहे ही प्रोसेस त्या ठिकाणी स्लो प्रोसेस राहते आणि रिव्हर्सिबल राहते या प्रोसेसमध्ये हा जो वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो वॉटर मॉलिक्यूल अलीकडे लॉस्ट होतं आणि वॉटर मॉलिक्यूल लॉस्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी काय फॉर्म होईल H2O त्याच्यामध्ये फॉर्म होईल प्लस इथं मी H2O डिफाईन करतो प्लस H2 आता रिमेनिंग पार्ट बघा आता ही SN2 रिॲक्शन जे या SN2 रिॲक्शनमध्ये सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेक आणि सायमल्टेनियस बॉन्ड फॉर्म होत असतो इथं त्या ठिकाणी पहिल्यांदा बॉन्ड जो आहे तो तुटत नाही रिॲक्शनमध्ये नॉर्मली त्या ठिकाणी काय होतं एकतर बॉन्ड ब्रेक होतो आणि नवीन बॉन्ड त्याच्यामध्ये फॉर्म होतं मग या प्रोसेसमध्ये बॉन्ड फॉर्मेशन आणि बॉन्ड ब्रेकिंगची प्रोसेस जी आहे ती सायमल्टेनियस राहते एकाच वेळेस बॉन्ड तुटत असतो आणि एकाच वेळेस त्या ठिकाणी बॉन्ड जो आहे तो बॉन्ड फॉर्म होत राहतो SN2 रिॲक्शनमध्ये सबस्ट्रेट याच्यामध्ये काय आहे तर लोअर सबस्ट्रेट आहे म्हणजेच प्रायमरी सबस्ट्रेट राहतो हा आपला सबस्ट्रेट आहे ठीक आहे हा न्यूक्लिओफाईल या ठिकाणी या कार्बन ॲटमवरती काय करेल तर अटॅक करेल मी अटॅक करताना या पोझिशनवरून दाखवतो इकडून हा जो लोन पेअर जी आहे ती लोन पेअर या कार्बन ॲटमला डोनेट केली जाईल आणि त्याच वेळेस हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड ब्रेक होणार आहे हा जो ऑक्सिजन कार्बन जो आहे तो बॉन्ड फॉर्म व्हायला सुरुवात होते आणि हा जो आहे कार्बन आणि ऑक्सिजन बॉन्ड हा ब्रेक होण्यास सुरुवात त्या ठिकाणी एकाच वेळेस होते आणि ज्यावेळेस हा बॉन्ड कम्प्लिटली
तुटतो त्यावेळेस हा नवीन बॉन्ड जो आहे तो कम्प्लिटली फॉर्म होतो. मग हा नवीन बॉन्ड त्या ठिकाणी फॉर्म होतो आहे कोणता, इथं मी मोलिक्यूल राईट करतो आहे CH3 देन CH2O बरोबर. देन हा हा ऑक्सिजन ॲटम पुन्हा त्या ठिकाणी या कार्बन ॲटमला कनेक्ट केलेला आहे बरोबर. हा ऑक्सिजन ॲटम आपण इथं राईट केला. पुन्हा हा CH2 आणि CH3. पण इथं जर बघितलं तर हा हायड्रोजन ॲटम त्याच्यावरती अजून शिल्लक आहे. लोन पेअर एक त्याच्यावरती असणारच आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो ॲज इट इज तसाच राहणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी हा CH3 आहे, लक्षात येईल तुम्हाला. आता या स्टेपमध्ये आपण बघितलं काय फॉर्म झालेलं आहे, तर ही इंटरमिडिएट स्पीसीज इथं फॉर्म झाली. CH3 CH2OH आणि CH2 CH3. इथं आपलं अजून त्या ठिकाणी फॉर्म झालेलं नाही. स्टेप फर्स्ट बघितले आपण प्रोटोनेटेड अल्कोहोल फॉर्म झालं. स्टेप सेकंडमध्ये आपण त्या ठिकाणी सेकंड मॉलिक्यूल जो आहे तो अल्कोहोलचा तो काय करतोय, तर या प्रोटोनेटेड अल्कोहोलवरती अटॅक करतोय. इथं त्या ठिकाणी काय होते, SN2 रिॲक्शन आपण इथं एक्सप्लेन केली. सायमल्टेनियस बॉन्ड सायमल्टेनियस त्या ठिकाणी फॉर्म होतोय आणि ब्रेक होतोय, लक्षात आलं. आणि इथं हा जो इंटरमिडिएट जो आहे तो इंटरमिडिएट फॉर्म होते. आता नेक्स्ट शेवटची स्टेप आली यामधली, स्टेप थर्ड. आता या स्टेप थर्डमध्ये इझिली क्लिअर आउट होते. या मॉलिक्यूलमध्ये इथं सेकंड स्टेपमध्ये फॉर्म झालेला आहे, तिथं जर बघितलं तर फक्त हा हायड्रोजन ॲटम जो आहे तो याच्यामधला या इंटरमिडिएट स्पेसिसमधला हा काढायचा आहे आपल्याला. म्हणजे हा हायड्रोजन ॲटम किंवा हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन निघून गेला की त्या ठिकाणी इथरचं फॉर्मेशन होणार आहे. मग त्या ठिकाणी काय करावं लागेल, तो प्रोडक्ट जो आहे तो प्रोडक्टला आपल्याला काय करावं लागेल, डिप्रोटोनेट्स करावं लागेल. आणि डिप्रोटोनेट्स केल्यानंतर त्या ठिकाणी इथर मिळणार आहे. हा जो सेकंड स्टेपमध्ये प्रोडक्ट फॉर्म झालेला आहे, हा प्रोटॉन इथला फक्त काढावा लागेल आणि प्रोटॉन काढल्यानंतर त्या ठिकाणी इथरचं फॉर्मेशन होणार आहे. इथं फार तर या ठिकाणी मी डिफाईन करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. द प्रोडक्ट formed in step second deprotonates to give इथर या ठिकाणी मिळणार कधी, तर सेकंड स्टेपमधला जो तुमचा मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूलमधला प्रोटॉन जो आहे तो प्रोटॉन फक्त आपल्याला काढायचा. मी इथं या ठिकाणी राईट करतो हा CH3 देन CH2 देन हा ऑक्सिजन ॲटम हायड्रोजनला कनेक्ट आहे, देन CH2 आणि CH3. इथं लोन पेअर आणि हा पॉझिटिव्ह चार्ज सुद्धा मी डिफाईन केलेला आहे. आता ही जी स्टेप आहे ही त्या ठिकाणी फास्ट स्टेप राहते. आणि या स्टेपमध्ये हा जो प्रोटॉन जो आहे तो प्रोटॉन लास्ट होतो. प्रोटॉन म्हणजेच काय, तर H+ स्पीसीज. हा जो बॉन्ड आहे तो कम्प्लिटली या ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होतो आहे आणि हा H+ जो आहे तो H+ बाहेर पडतो आहे. म्हणजे आपण बघितलं H2SO4 त्या ठिकाणी कॅटलिस्ट म्हणून वर्क करतो. त्यातला H+ फक्त सुरुवातीला आपण घेतला आणि पुन्हा आहे तसा H+ जो आहे तो लॉस्ट केला. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी स्पेसिस फॉर्म होताना कोणती फॉर्म होईल, CH3 देन CH2 देन ऑक्सिजन ॲटम पुन्हा CH2 आणि CH3. लोन पेअर त्या ठिकाणी पुन्हा ॲज इट इज तशाच इथं आल्या ऑक्सिजन ॲटमवरती आणि प्लस H+. पहिल्या स्टेपमध्ये H+ घेतला आणि शेवटी पुन्हा सोडून दिला. याच्या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितले 2 स्टेपमध्ये आपण हे इथर जे ते इथर फॉर्म केलं होतं. याच रिॲक्शनमध्ये पहिल्यांदा हायड्रोजन सल्फेट फॉर्म केलं होतं, अल्काईल हायड्रोजन सल्फेट आणि इथरचं फॉर्मेशन होतं. पण सेकंड स्टेपमध्ये पुन्हा H2SO4 रिजनरेट होत होतं. मग इथं सुद्धा हे H+ जे ते रिजनरेट झालेलं आहे. पुन्हा त्या ठिकाणी फर्स्ट स्टेपमध्ये ते वापरलं जातं आणि कंटिन्युअस ही प्रोसेस जी आहे ती सुरू राहते. म्हणून आपण या प्रोसेसला काय म्हणतो, कंटिन्युअस इथरिफिकेशन प्रोसेस असं आपण म्हणतो या रिॲक्शनमध्ये. ठीक आहे. या 3 स्टेप्स बघा. 3 स्टेपमध्ये पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतो. पहिली स्टेप जे या पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला काय फॉर्म करायचं आहे, एक मॉलिक्यूल घ्यायचं आहे, त्याचं प्रोटोनेशन करायचं आहे. प्रोटोनेटेड अल्कोहोल पहिल्या स्टेपमध्ये फॉर्म होणार आहे. सेकंड स्टेपमध्ये न्यूक्लिओफिलिक अटॅक होणार आहे. कशाचा, तर सेकंड मॉलिक्यूलचा. अल्कोहोलचा सेकंड मॉलिक्यूल जो आहे तो त्या ठिकाणी काय करतो आहे, प्रोटोनेटेड अल्कोहोलवरती अटॅक करतो आहे आणि अटॅक केल्यानंतर या ठिकाणी ही इंटरमिडिएट स्पेसिस फॉर्म होते. आणि पुन्हा थर्ड स्टेपमध्ये ही जी स्पेसिस फॉर्म झालेली आहे या स्पेसिसचं डिप्रोटोनेशन केल्यानंतर हे इथर जे ते इथर याच्यामध्ये फॉर्म होते. लक्षात काय ठेवायचं आहे, तर रिॲक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. या रिॲक्शनमध्ये रिॲक्टिव्हिटी ऑर्डरमध्ये प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी ही सगळ्यात जास्त राहणार आहे. प्रायमरी अल्कोहोल देन
सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी पुन्हा काय होईल, कमी होईल आणि टर्शरीची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात काय राहणार, कमी राहणार आहे. लक्षात ठेवा, प्रायमरी अल्कोहोल रिॲक्टिव्हिटी जास्त राहील, सेकंडरीची कमी आणि टर्शरीची सगळ्यात कमी राहणार. त्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, ज्यावेळेस टेम्परेचर वाढतं त्यावेळेस काय फॉर्म होतं आहे, तर अल्किन फॉर्म होते. मग इथं जर बघितलं सेकंडरी आणि टर्शरी याच्यामध्ये डिहायड्रेशन रिॲक्शन कॅरीड आउट होते, पण याच्यामध्ये प्रोडक्ट जो आहे तो प्रोडक्ट कोणता फॉर्म होतो, अल्किन फॉर्म होतो. हे तुम्हाला एक्सप्लेन केले, पण हे मेकॅनिझम जे आहे तर मेकॅनिझम थ्रू त्या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे, SN2 रिॲक्शन म्हणलं की सबस्ट्रेट हा लहान राहतो, ऑर्डर हायर असली की सबस्ट्रेट हा लोअर राहतो. हे अगोदर तुम्हाला एक्सप्लेन केलेच हायड्रोजन डेरिव्हेटिव्हमध्ये, हे तुम्हाला लक्षात येईल इथं. ठीक आहे, हे झालं मेकॅनिझम. त्याच्यानंतर अजून एक रिॲक्शन राहिलेली आहे NCERT बुकमध्ये, ती रिॲक्शन जे नवीन सिलेबसमध्ये काही नाही आहे, ती रिॲक्शन आपण बघणार आहोत. आय होप मेकॅनिझम तुम्हाला समजलं असेल. तरी पण काही समजलं नसेल त्यामधला कुठला पार्ट, तर तो त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस एक्झाम्पल घेणार आहोत, MCQ ज्यावेळेस सॉल्व करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला ते क्लिअर आउट होतील पॉईंट्स. दुसरी रिॲक्शन आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची ती म्हणजे प्रिपरेशन ऑफ इथर बाय यूजिंग डायझोमिथेन अँड अल्कोहोल. इथर जे आहे ते इथर आपल्याला प्रिपेअर करायचं आहे कशापासून, डायझोमिथेनपासून. डायझोमिथेन आणि अल्कोहोलपासून त्या ठिकाणी प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे, आता अल्कोहोल आणि डायझोमिथेन ज्यावेळेस त्या ठिकाणी रिॲक्ट केले जातात कशाबरोबर, HbF4 बरोबर त्या ठिकाणी रिॲक्ट केले जातात. हायड्रोफ्लोरोबोरिक ॲसिड जे त्याच्याबरोबर ज्यावेळेस त्यांना हीट केलं जातं त्यावेळेस त्याच्यामध्ये इथर जे ते इथर फॉर्म होतात. मग सिम्पल इथर असेल किंवा मिक्स्ड इथर असेल, हे दोन्ही टाईपचे त्या ठिकाणी इथर याच्यामध्ये फॉर्म होतात. पण मेनली त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मिथाईल इथर जे ते मिथाईल इथर फॉर्म होतात, हे लक्षात ठेवायचं. महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो त्या ठिकाणी काय आहे, तर या डायझोमिथेनचा वापर केल्यानंतर अल्कोहोलबरोबर त्यांना हीट केल्यानंतर इन प्रेझेन्स ऑफ फ्लोरोबोरिक ॲसिड त्यावेळेस त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मिथाईल इथर जे ते मिथाईल इथर फॉर्म होतात. याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. आता रिॲक्शन जे ते रिॲक्शन काय राहते बघा, ज्यावेळेस आपण एखादा अल्कोहोल घेतो, सपोज मी घेताना इथं CH3OH मिथिल अल्कोहोल घेतलेला आहे, किंवा आपण त्या ठिकाणी IUPAC सिस्टीममध्ये मिथेनॉल त्या ठिकाणी म्हणतो. आणि हे मिथेनॉल ज्यावेळेस आपण डायझोमिथेन बरोबर ट्रीट करतो, डायझोमिथेनचा फॉर्म्युला बघा CH2N2, हे डायझोमिथेनचा फॉर्म्युला आहे. ज्यावेळेस डायझोमिथेन ह्या अल्कोहोल बरोबर हीट केलं जातं इन प्रेझेन्स ऑफ HbF4, हे फ्लोरोबोरिक ॲसिड वापरल्यानंतर त्या ठिकाणी याचं कन्व्हर्जन जे हे दोन स्पेसिस रिॲक्ट होऊन त्याचं कन्व्हर्जन त्या ठिकाणी कशामध्ये होते, तर इथरमध्ये, आणि N2 गॅस होतो, N2 गॅस या रिॲक्शनमध्ये लिबरेट आउट होतो. हे एक महत्त्वाचं आहे, या रिॲक्शनमध्ये N2 गॅस लिबरेट आउट होतो. ठीक आहे, आता हा CH3 ग्रुप जो आहे, हा CH3 देन ऑक्सिजन ॲटम, पुन्हा त्या ठिकाणी हा हायड्रोजन जो आहे तो याच्यामध्ये ॲड होते, आणि CH2चं कन्व्हर्जन कशामध्ये होते, CH3N2 त्या ठिकाणी बाहेर पडते. म्हणजेच काय त्या ठिकाणी कन्व्हर्जन कशामध्ये होईल, CH3OCH3मध्ये, आणि प्लस त्या ठिकाणी N2 गॅस रिॲक्शनमध्ये लिबरेट होणार आहे. इथर कोणतं फॉर्म झालं, तर डायमिथाईल इथर याच्यामध्ये फॉर्म होते. ठीक आहे, आणि हे जे आहे आपण घेतलेलं ते काय आहे, डायझोमिथेन. बघा रिॲक्शन साधी सोपी. आता या रिॲक्शनमध्ये बघा, ही रिॲक्शन जर समजली नसेल तर नेक्स्ट रिॲक्शनमध्ये तुम्हाला लक्षात येईल. घेताना मी या ठिकाणी C2H5OH काय घेतलेलं आहे, इथिल अल्कोहोल घेतलेलं आहे, आणि या इथिल अल्कोहोलला आपल्याला काय करायचं आहे, या डायझोमिथेन बरोबर हीट करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ HbF4. ठीक आहे, आता यामध्ये सिम्पली लक्षात काय ठेवायचं आहे, तर हा हायड्रोजन याच्यामध्ये ॲड होतो CH2, आणि हा N2 बाहेर पडतो. एक्झॅक्टली जर बघितलं तर इथला हा हायड्रोजन इथे ॲड होतो, पण लक्षात ठेवताना मी सांगतो त्या पद्धतीने लक्षात ठेवा. हा H जो आहे तो H याच्यामध्ये ॲड होतो आहे, N2 बाहेर पडतो, आणि कन्व्हर्जन त्याचं कशामध्ये होते, C2H5O आणि CH3. आता हे जे आहे ते याच्यामध्ये फॉर्म झालेलं कोणतं आहे, इथाईल मिथाईल इथर याच्यामध्ये फॉर्म होते. इथाईल मिथाईल इथर अलॉंग विथ दॅट N2 गॅस या रिॲक्शनमध्ये लिबरेट होते. आता सुरुवातीला मी रिॲक्शनचं सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, तर या रिॲक्शनमध्ये फॉर्म होताना फक्त मिथाईल इथरच फॉर्म होतात.
मग ते सिम्पल इथर असेल किंवा त्या ठिकाणी मिक्स्ड इथर असेल. सिम्पल इथर त्याच्यामध्ये कोणतं एकमेव फॉर्म होतं, तर हे सिम्पल इथर एकमेव त्याच्यामध्ये फॉर्म होतं. कुठलं आहे सिम्पल इथर? CH3OCH3 म्हणजेच डायमिथाईल इथर, त्याला आपण सिमेट्रिकल इथरसुद्धा म्हणतो. ठीक आहे, एकमेव हे इथर याच्यामध्ये फॉर्म होतं. आणि अनसिमेट्रिकल इथरमध्ये फक्त त्या ठिकाणी मिथाईल इथरच फॉर्म होतात, कारण की एका साईडला ऑक्सिजन ॲटमच्या फक्त हा CH2 आणि इथला हायड्रोजन ॲटम एकत्र येऊन CH3 ग्रुपच फॉर्म होतो. म्हणजे एका साईडला ऑक्सिजन ॲटमच्या नेहमी या रिॲक्शनमध्ये काय होणार, तर मिथाईल ग्रुप, आणि दुसऱ्या साईडला त्या ठिकाणी तुमचा जसा अल्कोहोलचा मॉलिक्यूल असेल तसं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये इथर जे ते इथरचं फॉर्मेशन होतं. हा त्याच्यामधला महत्त्वाचा पॉईंट आहे. आय थिंक तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे, आता यामध्ये या रिॲक्शनमध्ये हे 2 पॉईंट फक्त लक्षात ठेवायचं आहे. डायझोमिथेन याचा फॉर्म्युला बऱ्याच मुलांना आठवत नाही. रिॲक्शन माहिती असते, पण त्या ठिकाणी फॉर्म्युलाच डिक्टेट करता येत नाही किंवा त्याचा मॉलिक्यूल जो आहे तो मॉलिक्यूल राईट करता येत नाही. त्याचा फॉर्म्युला बघा, CH2N2 डायझोमिथेन. CH2 आणि N2 हे लक्षात ठेवायचं. डायझोमिथेन म्हटलं की त्या ठिकाणी स्ट्रक्चर जे ते थोडक्यात तुम्हाला सांगतो, म्हणजे काही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही. कार्बन ॲटम व्हॅलन्सी किती राहते कार्बन ॲटमची? 4. हे 2 हायड्रोजन ॲटम. देन इकडं हा डबल बॉन्डने नायट्रोजनला कनेक्ट असतोय. पुन्हा हा नायट्रोजन ॲटम डबल बॉन्डने इकडे त्या ठिकाणी कशाबरोबर कनेक्ट असतोय? दुसऱ्या नायट्रोजन ॲटम बरोबर. हे झालं त्या ठिकाणी स्ट्रक्चर कशाचं? डायझोमिथेन्स. लक्षात राहील तुम्हाला, ते काय अवघड नाही एवढं. ठीक आहे, देन पुढचा पार्ट जो आहे याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज. इथं आपल्या ह्यात केमिकल प्रिपरेशन मेथड जे आहे ते प्रिपरेशन मेथड फिनिश झाली. 3च प्रिपरेशन मेथड बघितलं आहे. पहिली प्रिपरेशन मेथड म्हणजे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल, दुसरी प्रिपरेशन मेथड विल्यमसन सिंथेसिस ऑफ इथर, आणि ही जी आहे तिसरी म्हणजे प्रिपरेशन ऑफ इथर बाय फ्रॉम डायझोमिथेन अँड अल्कोहोल. ही तिसरी प्रिपरेशन मेथड आहे. मेकॅनिझमसुद्धा तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. त्या 3च रिॲक्शन आहेत, त्या तिन्ही पण रिॲक्शन खूप महत्त्वाच्या आहेत. याच्यावरती क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला जनरली विचारला जातो एक्झाममध्ये. कुठल्या तरी एका एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला डेफिनेटली विचारला जाईल. फिक्स क्वेश्चन असतोच, तिन्ही पण एक्झाममध्ये कदाचित विचारला जाईल या रिॲक्शनवरती क्वेश्चन. ठीक आहे, नेक्स्ट जो पार्ट आहे तो आपल्याला त्या ठिकाणी स्टार्ट करायचा तो म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज.